हरे कृष्णा. महाभारत एवढं मोठं युद्ध झालं आणि भगवंतांनी ते करण्यासाठी, ते पूर्णत्वास नेण्यासाठी अर्जुनाची निवड केली. म्हणजे जेव्हा आपण भगवद्गीता हातात घेतो ना, भगवद्गीता जेव्हा वाचतो आणि त्याच्यातले श्लोक चालू होतात की अर्जुन वाच, म्हणजे अर्जुन म्हणाले की हे कृष्ण, तेव्हा असं वाटतं की काय असं असेल अर्जुनामध्ये की भगवंतांनी अर्जुनाची निवड केली. काय काय ते समर्पण भाव असेल भक्तीमधला की एवढी मोठी गोष्ट, एवढी मोठी गीता ती अर्जुनाच्या माध्यमातून, म्हणजे अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून आज आपण वाचू शकतो. किती ते लकी असावं की स्वतः कृष्ण अर्जुनाला प्रत्येक प्रश्नाचं ऑन द स्पॉट निराकरण करत आहेत. आणि यु नो वॉट, आता हे सगळं पॉडकास्ट वगैरे चालू झालंय, पण ह्या जगातलं सगळ्यात पहिलं पॉडकास्ट कुठलं माहितीये? भगवंतांमध्ये आणि अर्जुनामध्ये घडलेलं, जिथे अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारत होते आणि भगवंत अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नाचं तिथल्या तिथे सोल्युशन देत होते, निराकरण करत होते. तर कधी असं वाटतं का की का भगवंतांनी अर्जुनाची निवड केली असेल? असं काय आहे अर्जुनामध्ये की भगवंतांना अर्जुन इतका प्रिय आहे? त्याच्यावर एक छोटीशी कथा. एकदा होतं काय की भगवंत आहे ना अर्जुनाच्या कक्षेमध्ये जात असतात, रात्रीची वेळ असते. युधिष्ठिर महाराज बघतात धर्मराज की हो ठीक आहे, स्वतः माधव अर्जुनाच्या कक्षेत जात आहेत, गोविंद अर्जुनाच्या कक्षेत जात आहेत. त्यांना असं वाटतं की ठीक आहे, काही चर्चासत्र असेल, त्यांचं काही आपापसामध्ये गोष्टींबद्दल चर्चा असतील म्हणून ते जात असतील. दुसऱ्या दिवशी सुद्धा ते त्याच वेळेस, त्याच रात्रीच्या समयीस बघतात की भगवंत अर्जुनाच्या कक्षेत जात असतात. त्यांना असं वाटतं हा ठीक आहे, असतील त्यांच्या आपापसात काही चर्चा, काही हितगुज साधायचं असेल. तिसऱ्या दिवशी सुद्धा ते त्याच वेळेस भगवंतांना अर्जुनाच्या कक्षेत जाताना बघतात. तेव्हा त्यांना राहवत नाही, त्यांच्या आतलं कुतूहल त्यांना शांत बसून देत नाही की काय असं असेल की रोज याच वेळेस स्वतः गोविंद अर्जुनाच्या कक्षेत जात आहेत. म्हणजे चर्चासत्र वगैरे असणं सगळं ठीक आहे, पण अर्जुन भगवंतांच्या कक्षेत का जाते? मग भगवंतच त्याच्या कक्षेत का जात आहेत? तर न राहून युधिष्ठिर महाराज भगवंतांच्या मागे मागे अर्जुनाच्या कक्षेपर्यंत येतात आणि ते बघतात तर आतमध्ये भगवंत स्वतः झोपलेल्या अर्जुनाचे हातपाय दाबत असतात. युधिष्ठिर महाराजांना राहवत नाही, त्यांना असं वाटतं अरे माझा भाऊ झोपलाय, त्याला माहित नाहीये की चाललंय काय, पण स्वतः भगवंत त्याचे हातपाय दाबत आहेत. आणि हे काय घडतंय? हे किती मोठं पाप घडतंय की स्वतः या सृष्टीचा विधाता त्याच्या हातून आपले हातपाय दाबून घेणं, आणि माझ्या भावाला हे माहीतच नाहीये. युधिष्ठिर महाराज अगदी पटकन त्यांच्या कक्षेमध्ये जातात अर्जुनाच्या आणि ते म्हणतात की माधव, तुम्ही हे काय करताय? झोपलेल्या अर्जुनाचे तुम्ही हातपाय का दाबत आहात? तुम्ही स्वतः परमेश्वर आहात, स्वतः भगवंत आहात. ही सेवा अर्जुनाच्या माध्यमातून आमच्या हातून तुमची घडली पाहिजे, पण तुम्ही हे काय करताय? भगवंत उठतात, युधिष्ठिराला एका आसनावर बसवतात आणि त्याला म्हणतात, युधिष्ठिरा, तू अर्जुनाच्या जवळ जा, त्याच्या हातापायाच्या, त्याच्या सर्वांगाच्या प्रत्येक पेशीमधून तुला एकच नाम ऐकू येईल, कृष्ण कृष्ण कृष्ण. तो झोपलाय असं तुला वाटतंय, पण झोपलेला अर्जुनही माझंच नामस्मरण करत आहे. जर त्याचं माझ्याप्रती एवढं समर्पण आहे, तर या थकलेल्या माझ्या जीवाच्या, थकलेल्या माझ्या भक्ताचे हातपाय दाबून त्याची सेवा करण्याचं कार्य करण्यात मला किती आनंद मिळत असेल. म्हणजे आपण जे म्हणतो भक्तीमध्ये समर्पण असावं, जागं असताना तर कुणीही भगवंतांचं नाव घेऊ शकतं, पण झोपलेल्या अवस्थेतही आपल्याला त्यांचं स्मरण होत आहे. इतकं समर्पण अर्जुनाचं भगवंतांप्रती होतं, इतका अर्जुन भगवंतांप्रती एकरूप झालेला होता, इतका अर्जुन कृष्णमय झालेला होता. म्हणून भगवद्गीता ही अर्जुनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली. म्हणून ते पहिलं पॉडकास्ट भगवंत आणि अर्जुनामध्ये घडलं आणि महाभारतासाठी भगवंतांनी अर्जुनाची निवड केली. अर्जुनाच्या प्रत्येक समस्येसाठी भगवंत नेहमी हजर असायचे. अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन भगवंतांनी दिलेलं आहे. येतं ना भगवद्गीतेमध्ये जेव्हा अर्जुन वाच, तेव्हा असं वाटतं अर्जुन म्हणजे आज ते नाव ऐकून आपल्याला हे किती प्रफुल्लित व्हायला होतं, किती त्याचं समर्पण होतं, किती 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 तो भगवंतांप्रती एकरूप झालेला होता. त्याच्यामुळे जर भगवंतांकडे कधी भगवद्गीता हातात घेतली ना, तर सगळ्यात पहिल्यांदा हे मागावं की अर्जुनाची जेवढं तुझ्याप्रती भक्ती होती, समर्पण होतं, त्यातलं 1% जरी माझ्यात उतरलं ना, तरी माझं हे आयुष्य योग्यता मार्गी लागेल, सत्कारणी लागेल आणि ते घडू देत. आणि यु नो वॉट, आपल्या प्रत्येकामध्ये अर्जुन आहे. आपण प्रत्येक आयुष्यात कुठल्या ना कुठल्या प्रश्नाचं सोल्युशन शोधतोय, प्रत्येक गोष्टीवर आपण कुठेतरी लढतोय. पण इतरांकडे उत्तर मागण्यापेक्षा ना, एकदा भगवंतांच्या समोर जाऊन बसा आणि त्यांना उत्तर मागा.
ते तुमच्याबरोबर सुद्धा पॉडकास्ट नक्की करतील आणि तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येऊन नक्की उत्तर देतील. प्रयत्न करून बघा समर्पणाचा आणि एकदा आपल्या आतल्या अर्जुनाला जागरूक करण्याचा. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भक्तिमय व्हिडिओ नक्की शेअर करा. हरी हरी बोल.